नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी श्री जीवन सुर्वे यांची निवड अभिमानास्पद। आमदार योगेश कदम। चिपळूण येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात दापोलीचे शिक्षक नेते सन्माननीय जीवन सुर्वे यांची प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आल्याबद्दल आज दापोलीत श्रीशैल मंगल कार्यालय जालगाव येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी श्री सुर्वे यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। सुर्वे गुरुजी हे आपल्या दापोली मतदारसंघातील असल्याने त्यांचा झालेला सन्मान व त्यांना देण्यात आलेले राष्ट्रीय पातळीवरील पद ही आपणासाठी देखील अभिमानास्पद बाब असल्याचे मत मंत्री महोदयाने व्यक्त केले। शैक्षणिक क्षेत्रात संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सुर्वे गुरुजींनी केलेल्या उत्तम कार्याची ही पोचपावती असल्याचे देखील त्यांनी सांगितले। राज्याचा राज्यमंत्री आणि मतदारसंघाचा हक्काचा मंत्री या नात्याने मी आपल्या व आपल्या संघटनेच्या सदैव पाठीशी राहीन व शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक सहकार्य करेन असे देखील यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। या प्रसंगी त्यांनी जिल्हा कार्यकारिणीवर कार्याध्यक्षपदी निवड झालेले मंगेश कडवईकर, राज्य प्रतिनिधी सचिन नावडकर, शिक्षक संघ प्रणित जुनी पेन्शन जिल्हाध्यक्ष आनंद रोहे यांचे देखील अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। या सत्कार प्रसंगी दापोली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप जालगावकर, दापोली तालुका कोषाध्यक्ष महेंद्र खांबल उपस्थित होते। शिवसेनेचे माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, तालुका प्रमुख उन्मेष राजे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या चारुता कामतेकर यांनी देखील सुर्वे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दापोली।